नमस्कार मित्र हो, मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे, कोल्हापूर। आज गुरुपौर्णिमा। मी तुम्हाला थोडक्यात काही उपाय सांगणार आहे। बऱ्याच लोकांची शंका आहेत, बऱ्याच लोकांना उपाय हवे असतात की आम्हाला खूप अडचणी आहेत, कार्य होत नाही, विवाह होत नाही। तर थोडक्यात मी उपाय सांगणार आहे विवाह होण्यासाठी। आता पत्रिकेमधली स्थिती तर पाहावी लागणारच आहे, तरी सुद्धा तुम्हाला उपाय सांगते। बऱ्याचदा विवाह होतच नाही, समोरचं स्थळ आपल्याला परत रिप्लायच देत नाही आहे, भेटायला येत नाही आहे, ठरलेला विवाह मोडत येतोय। तर अशा वेळेला एकतर चंद्राची उपासना करायला पाहिजे। चंद्राचा मंत्र ओम श्राम श्रीम शोम सह चंद्राय नमः, ओम सोम सोमाय नमः। हे मंत्र तुम्ही करू शकता। चंद्राचं स्तोत्र तुम्ही वाचू शकता। शिवाय चंद्राच्या पौर्णिमेमध्ये पाणी रात्रभर ठेवून त्या पाण्याने आंघोळ केल्याने तुमचा चंद्र बलवान होईल। तसंच पौर्णिमेच्या चंद्राचं पूजन करावं, त्याला दूध साखर किंवा गोड खिरीचा नैवेद्य दाखवावा, चंद्राचे स्तोत्र म्हणावे। चंद्र हा तांदळाने काढून त्याच्यावरती तुम्ही पूजा केली तरी चालेल। चंद्र म्हणजे मन आहे, व मन हे चंचल आहे। चंद्र बिघडला किंवा चंद्राला इतर पापग्रहाने जर पीडित केलं तर खूप अडचणी येऊ शकतात। तर चंद्र बलवान केल्याने तुमच्या विवाह कार्यामध्ये यशप्राप्ती होईल। तर यासाठी अजून दुसरा एक मी उपाय सांगेन, तो म्हणजे गणपतीच्या मंदिरामध्ये चांदीचा कर्व लावून तुम्ही सुपारी ठेवायची आहे व तुमची मनोकामना करून बुंदीचा लाडू तुम्ही तिथे ठेवायचा आहे। गणपतीचं स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा ओम गम गणपते नमः तुमची इच्छित कार्य करणारा हा मंत्र तुम्ही म्हटल्याने सुद्धा कार्य होईल। गणपती म्हणजे सर्व कार्याचा श्री गणेशा। गणेशाशिवाय तर कार्यच होत नाही, त्यामुळे तुम्ही गणपतीला आवाहन करून तुम्ही पंचमीला हे कार्य केलं तर फारच उत्तम, किंवा पौर्णिमेला। थँक्यू।